ओम नमो भागवते वासुदेवाय. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग या नावाने ओळखला जातो. या अध्यायात कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाच्या मनात उठलेल्या नैतिक आणि भावनिक संघर्षाचे वर्णन आहे. अर्जुनाच्या या दुविधेची पार्श्वभूमी गीतेच्या आध्यात्मिक शिक्षणासाठी एक महत्त्वाचा आधार आहे. अध्यायाची सुरुवात अंध राजा धृतराष्ट्राने संजयला विचारलेल्या प्रश्नाने होते. तू कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आपले पुत्र कौरव आणि पांडव यांच्यात काय घडत आहे हे जाणून घ्यायला उत्सुक असतो. संजय युद्धभूमीचे वर्णन करतो, जिथे दोन्ही बाजूंची सैन्य युद्धासाठी सज्ज आहेत. दोन्ही बाजूंच्या मुख्य योद्ध्याचे वर्णन केले आहे. कौरव सैन्याचे नेतृत्व भीष्म करतात, तर पांडव सैन्याचे नेतृत्व धृष्टद्युम्न करतात. दुर्योधन कौरवांचा राजकुमार आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे जाऊन दोन्ही बाजूंच्या सैन्याची ताकद आणि कमकुवतपणा याबद्दल बोलतो. त्याच्या सैन्याची ताकद असूनही त्याच्या मनात एक प्रकारची चिंता आहे. युद्ध सुरू होण्याच्या थोड्या वेळापूर्वी अर्जुन, जो पांडवांचा एक प्रमुख योद्धा आहे, श्रीकृष्णाला, जो त्याच्या रथाचा सारथी आहे, विनंती करतो की तो त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करावा, जेणेकरून तो युद्धासाठी जमलेल्या लोकांना पाहू शकेल. अर्जुन पाहतो की समोरच्या बाजूला त्याचेच नातेवाईक, प्रिय मित्र आणि आदरणीय गुरु युद्धासाठी सज्ज आहेत. आप्तस्वकीयांवर शस्त्र उचलण्याच्या विचाराने अर्जुनाचे मन हळवे होते. त्याला संपूर्ण गोंधळ आणि दुःख जाणवते. त्याला आपल्या नातेवाईकांना मारून राज्य मिळवण्याचा विचार सहन होत नाही. तो कुटुंबाचा विनाश, पवित्र परंपरांचा नाश आणि नैतिक अधःपतन यांचा विचार करत युद्धापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त करतो. आप्तस्वकीयांवर शस्त्र उचलण्याच्या विचाराने अर्जुनाचे मन हळवे होते. त्याला संपूर्ण गोंधळ आणि दुःख जाणवते. त्याला आपल्या नातेवाईकांना मारून राज्य मिळवण्याचा विचार सहन होत नाही. तो कुटुंबाचा विनाश, पवित्र परंपरांचा नाश आणि नैतिक अधःपतन यांचा विचार करत युद्धापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त करतो. अर्जुनाचा आत्मविश्वास डळमळतो. त्याचे अंग शिथिल होते, तोंड कोरडे पडते आणि त्याचे धनुष्य हातातून खाली पडते. तो उभा राहू शकत नाही आणि त्याला अतिशय खिन्नता जाणवते. शेवटी अर्जुन पूर्णपणे खिन्न होतो. आपले धनुष्यबाण खाली ठेवतो आणि आपल्या रथात बसून युद्ध न करण्याचा निर्णय घेतो. तो श्रीकृष्णाला मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो आणि आपले मनोव्यथित विचार त्यांच्यापुढे मांडतो. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.